आपण तिसऱ्या संध्येला प्रारंभ करूया। आज जे आपल्यात नाहीयेत प्रमोद दादा, त्यांच्या क्रिकेटच्या अनेक गोड आठवणी, त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया। अर्थातच जीवनातील काही प्रवास जरी थांबले संपले तरी गोड स्मृती या जिवंत राहत असतात। अशा सर्व स्मृतींना आपण शब्दरूप देतोय। पहिल्याच बॉलवर आक्रमक पवित्रा घेतलाय। इट्स स्टँड अँड आणि आत्मविश्वास यांचा संगम असा हा पहिला फटका। बॅट्समन साहिल चव्हाण गेट्स ऑफ द मार्क विथ ह्यूज 6 षटकार। डीजे पहिला चेंडू, पहिला षटकार, आक्रमक पवित्रा। जसं शंख फुकलं तसं आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळालं। ओ झोन 1 यावेळेला अक्रॉस द लाईन स्वीट साऊंड जनरेट झालाय इनटू द डिफेन्स। वन बाउंस ओव्हर द डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन अनदर 4। डीजे मास्टर थोडा आम्ही या व्यासपीठावर सन्माननीय अतिथींचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते। प्रवीणजी कडू अर्थातच संकेत कडू आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचे पिताश्री, आज त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते। आम्ही साहेबांचं शब्दसुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत करू। त्याचबरोबर त्यांच्या समवेत रवींद्रजी कडू साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर जगदीशजी म्हात्रे साहेब जे खरं तर मॅचला एन्जॉय करतात, चिराग भोईरवर हल्ले चढवलेत अंतिमच्या टप्प्यामध्ये। इथे मात्र चिरागनं कमबॅक केलंय। शेवटचा बॉल आलाय डॉट टू एंड द फर्स्ट ओव्हर। रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 20 अशी धडाकेबाज सुरुवात। बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर। हे आगरी कोली संगीत आहे। हे गाणं आपण ऐकलं, ज्या गाण्यानं, ज्या धूननं, ज्या संगीतानं, ज्या बीट्सनं गेली कित्येक वर्ष तुम्हाला सर्वांनाच खर तर मोह पाडलाय। किती वेळा तुम्ही ऐका आगरी कोली संगीत, कार्यक्रम कोणाचाही कोणताही असू द्या, मग आगरी कोली संगीत तुम्हाला वाचताना नेहमीच पाहायला मिळेल। शिवम पाटील षटक क्रमांक 2 पहिल्याच बॉलवर आडव्या पट्ट्यानं बॉलला उडवायचं होतं। बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन। जबरदस्त झेल टिपला गेलाय। राजा होते आणि राजानं टिपलेला हा झेल ऋषिकेश नारंगीकर मोठा फलंदाज पहिल्या झालाय, बाद झालाय। बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर। पहिला धक्का, दुसरं षटक शिवम पाटील, पहिली फलंदाज त्याच्या अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळेल। सन्माननीय गणेशजी कडू साहेबांचं शुभ आगमन। डीजे झेडे असलं ना की मग मॅचेसला एक वेगळा रंग येतो। सुनंदा साऊंड सर्व्हिसेस अँड डीजे झेडी। आमच्या माहितीस असंही आले इथे सर की काही दिवसावर डीजे झेडी बोहल्यावर चढणार आहेत। मला असं वाटतंय उद्या त्यांचा परवा आहे का साखरपुडा आहे।
उद्या असेल हो. बॉल हवेमध्ये, पाहूया काय घडतंय. ओहो हो, चकमक चकमक चकमक. क्रिकेटमध्ये कधी कधी शेवट झणझणीचा होण्यासाठी सुरुवात मात्र डळमळीत होते. कधी कधी सुरुवात डळमळीत होते, शेवट झणझणीत होतो. कधी कधी सुरुवात झणझणीत होते आणि शेवट मात्र डळमळीत होतो. आता काय घडले एक्झॅक्टली पाहूया आपण. पहिल्या षटकामध्ये तोडफोड मारझोड साहिल चव्हाणनं तब्बल 20 धावा कुठून काढल्या. तिथे मात्र आक्रमक सुरुवात झाली. परंतु दुसऱ्या षटकामध्ये शिवम पाटील, ज्याच्याकडे जबरदस्त गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, त्यांनी स्वतःला ठणकावून सांगितलं, त्यांनी चिरागलाही सांगितलं की मी कमबॅक करून देईन आपल्या टीमसाठी. आणि तो आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा झलकतोय. 2 चेंडू 2 विकेट्स त्यानं परतावून लावलेत आणि आता तो खेळाडू म्हणजे गोलंदाज शिवम पाटील असणारे तो ऑन अ हॅट्रिक. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक तो संपादित करेल का? दुसरी, विल ही बी एबल टू टेक द फर्स्ट विकेट हॅट्रिक ऑफ टुडेज गेम. काल हर्ष भोपी, मोठी जुई जे जबरदस्त फॉर्म मध्ये, मोठी जुई प्रीमियर लीगचं 5वं पर्व त्यानं अक्षरशः गाजवलं, दणाणून सोडलं. तो हर्ष त्यानं विकेट हॅट्रिक घेतली. आता हा दुसरा गोलंदाज ठरेल का? लेट्स सी. हियर वी गो. द नेक्स्ट बॉल. ओ, कट केला बॉल, सन्मान दिलाय, जरूर लेट कट केलायचा, खेळलाय. धाव मात्र मिळणार. एक स्ट्राइक रोटेट होईल. टोटल स्कोर आमचे गुणलेखक दीपेश कडू आम्हाला माहिती देत आहेत की एकूण धावसंख्या झाली आहे 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल स्कोर 2 बाद 21. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसलत होते बघा, कन्व्हर्सेशन. ते सांगतायत नुकतंच साईश गेला मैदानामध्ये, त्यानं 1 धाव काढली. तो सांगतोय की तुझी विकेट फार महत्वाची आहे, कारण तुझ्या बॅटमधनं धावा येत आहेत. तुझी बॅट आता वाजली आहे ना, तुला शेवटपर्यंत सामना कव्हर करायचंय, थांबायचंय तुला. मग प्रत्येक बॉलला षटकार चौकार आला नाही तरी चालेल, परंतु 5 षटक तू थांबलास ना की अगदी 5व्या षटकाच्या अखेरीस 65 ते 70 धावा अगदी सहज लिहिल्या आपल्या स्कोरबोर्डवर लागतील. परंतु तुझी विकेट महत्वाची आहे. असाच कदाचित संवाद झाला असावा. क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. अराउंड द विकेट ड्राईव्ह केलं बॉल, फिल्डर आहेत, पुढे आले, बॉलला एक टप्पा अडवलंय, वेल सेफ. धावा वाचवल्या त्या तब्बल 3. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 22 या आकड्यावर. प्रतीक घरत नागाव, जयेश पाटील केगाव आणि परेश पाटील सर भेंडकल अशा 3ही गावातनं खर तर 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या रात्रीमध्ये. याही वेळेला बॉलला काढायचं होतं, अपकटच्या साह्यानं लेट खेळायचं होतं, परंतु बॉलची गती फार छान होती आणि लाईन लेंथ टप्पा सुद्धा अतिशय सुंदर मिलाप आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, लॅक ऑफ कनेक्शन, बॉल गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्रॉस द लाईन आले, बॉलला मिडल केलाय आणि बॉल गेलाय पाठपुरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध जाईल हा सीमारेषा पलीकडे आणि मिळेल साईश या फलंदाजाला पहिला चौकार. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 26. Can see 5 boundary riders outside the circle. म्हणजेच सीमारेषेलगत 5 सीमारक्षक आहेत. 3 on the on side, 2 on the off side. एक डीप लॉंग ऑन,
डीप मिड विकेट आणि डीप काऊ कॉर्नर. ओ हा बॉल बॉल हवेमध्ये फटका फसलाय, टायमिंग चुकलंय, झेल इथं टिपला गेलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज बाद. ऋषीनं हा टिपलेला झेल आणि प्रथमेश गावंड या गोलंदाजाला मिळालेली ही गोल्डन विकेट आणि फलंदाज क्रमांक 3 डावखुऱ्या हाताचा वन ऑफ द एक्सप्लोजिव्ह बॅट्समन साहिल चव्हाण बॅक टू द डगआउट. देवा श्री गणेशा आपण श्री स्मरण करतोय. श्री क्षेत्र सिद्धिविनायक सोनारी हे गाव आज प्रकाश झोतातील स्पर्धेला आपण लॉन्च केलंय. ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅट्समन राकेश आपल्याला पाहायला मिळाले. राकेश फुंडेकर प्रथमेशनं इम्प्रेस केले. पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट त्यानं काढून दिली. अर्थातच कॅप्टननं चांगली रणनीती आखली आहे. भोलानाथ आवरे टीमच्या कॅप्टनचं आम्ही कौतुक करू, कारण समोर बादशाह आहे, मग आपल्याला एका काढावंच लागेल आणि तेच त्यानं केलंय प्रथमेशनं. ओ याही वेळेला एज अँड गॉन, सॉफ्ट डिसमिसल. प्रतीक ऍज अ विकेट कीपर ही हॅज अ लेझर आय फोकस ऑन अ बॉल. पाहायला मिळाला तो अजून एक विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट्स, धक्के पे धक्का. महागणपती चिरनेर अजून एक फलंदाज बाद. 4 विकेटच्या मोबदल्यात टोटल स्कोर थांबलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 बाद 26. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात हे जे गाणं आहे ना, महेश शेठ कडू यांना बरोबर समर्पित आणि सुठी होतं. आज या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यांनी पुरस्कृत केली आहे, स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतजी कडू, संकेतजी कडू, अनेक नावं आहेत या लिस्टमध्ये. प्रमोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब टीम सोनारी. आज जर का पाहायला गेल्यानंतर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण उरण तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच आज तिसऱ्या संध्येमधील दुसरी मॅच आपण रंगवतोय. भोलानाथ आवरे टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. विरोधात महागणपती चिरनेर टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. विरोधात भोलानाथ आवरे हा संघ टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी ऑपोजिट टीम चिरनेर या टीमला. अर्थातच दोन्ही टीम पूर्व विभागातील आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि विश्लेषण आपल्याला करून करायचं जर का झालं तर डॉट विकेट डॉट विकेट डॉट अँड अनदर विकेट. ओ हो 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 हो, मॅग्निफिसेंट अटॅक दिस इज. वाव, यू ब्युटी. पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं या चेंडूला हाताळलंय. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र, तुमचं कौशल्य, तुमचं व्हेरिएशन. द मॅजिशियन बॉलर मिस्टर प्रथमेश गावंड स्विंग केलं बॉलला आणि अगदी आपण पाहिलं चारी मुंड्या चीट केलं आणि तिसरी विकेट संपादित केली आहे या षटकामध्ये. 5 चेंडू आणि अजूनही एकही धाव काढता आली नाही या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी.
मॅजिक आपल्याला पाहायला मिळतीये. हाताची 5 बोट, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, या 5ही बोटांचा परिपूर्ण वापर केला या गोलंदाजानं. शेवटच्या बॉलवर थोडासा मार पडलाय. या षटकामध्ये 3 विकेट्स आणि फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. असा मॅजिकल बॉलर प्रथमेश गावंड याचं तिसरं षटक आपण पाहिलं आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 5 बाद 30 अशी बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर या टीमची सुरुवात आपण पाहत आहे. चला आपण डी पोल मधनं नेक्स्ट मॅच आपण अनाउन्समेंट करतोय. टीम PD स्पोर्ट्स BCC भेंडकल त्यांच्या विरोधात रुद्र अँड निस्पृह स्पोर्ट्स बोरले. ओ वेट वॉच आणि बॉलला फिरून मारलाय. फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील. पंच आम्हाला अपडेट करतायत की हा आहे अजून एक चौकार. वेलकम बाउंड्री इन 4th ओव्हर. बोरले आणि भेंडकल कॅप्टन उपस्थित असतील. रिपोर्टिंग करून घ्या आणि लगेच टॉस साठी या नेक्स्ट मॅच आपल्याला खेळवायची आहे. टॉस आपण करणार आहोत. PD स्पोर्ट्स टीम भेंडकल म्हणजे जुगल चा संघ, हितेन भुईर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात टीम बोरले. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. एकूण धावसंख्या 34 या आकड्यावर स्विसचा प्रीमिडिएटेड स्ट्रोक. फिल्डर नाहीयेत आणि बॉल जाईल 1-2 टप्पा घेऊन सरळ सीमारेषा पलीकडे डीप थर्ड मॅन रिजन क्लिअर करेल आणि येईल हा सलगचा दुसरा चौकार. बॅट्समन आपण पाहताय साईश नारंगीकर याच्या बॅटमधनं तिसरा सलगचा चौकार. स्कोर 38. जबरदस्त फलंदाजी, अफलातून खेळ, आक्रमकतेनं खेळ करतोय. गोलंदाज सांगतोय की मी काय चूक करतोय. फलंदाज सांगतोय की दिस इज समथिंग स्पेशल. हे काहीतरी खास आहे, ही माझी खासियत आहे. ड्राईव्ह केलं बॉलला ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. बॉलला पकडतील, फेकून देतील. इन बिटवीन अनदर जस्ट अ क्विक सिंगल ऑन अ स्कोर बोर्ड. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत दीपेश कडू. टोटल धावसंख्या झाली आहे बॅटिंग करणारी टीम चिरनेर 39. आता कुठेतरी धावसंख्या सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करतेय. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख अगदी ड्रॉप झाला 6, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 आणि चौथ्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं पहिले 2 चौकार आणि त्यानंतर एक सिंगल धाव. बॅट्समन ऑन अ स्ट्राइक आर्यननं हा बॉल उचललाय, फिरून मारलाय. फिल्डर आहे, जज करतील. कॅच ड्रॉप. प्रयत्न झाला जरूर परंतु ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 1 न टोटल स्कोर पुढे जाईल. वी कॅन सी जस्ट अ सिंगल ऍडेड इन अ टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो 40 या आकड्यावर. 40 ऑन अ स्कोर बोर्ड नाव. बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर. यावेळेला लॉंग द ग्राउंड बॉल गेलाय डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहे, जज करतील. एकच मिळणार आहे.
एक न धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 41 या आकड्यावर चौथं षटक प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅकवर स्पेल 2 मध्ये शिवम पाटील ज्यानं पहिले षटक हाताळत असताना 2 विकेट्स पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि त्यानंतर फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. स्पेल 2 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक तो घेऊन आलाय. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी जी फलंदाजी ती थोडी थांबवली आहे. शिवमचा हा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकला होता. ऑन साइडला ड्राइव्ह केलं, फिल्डर चूक करेल, जजमेंट फसलं. जिथे जजमेंट फसलं तिथे अपघात होणार. 4 धावा मिळाल्या. 20 फोर्थ ओव्हर धावसंख्या 4 न वाढली, पुढे गेली, पोहोचली 45 या आकड्यावर 45 डिझल. चांदण झाली रात आणि कुणीतरी एकविरा आईची वाट पाहतोय असं हे गाणं आहे. आकाशात नजर स्पर्श करता जाणवेल चांदण तेच आहे, तरीही रात्र नवी आहे. नव्या रात्रीमध्ये खर तर नव्या स्पर्धकांचं नव्या संघांचं सर्वच खेळाडूंचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान प्रतीकजी कडू साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर. करल ऊन थेट आज आपल्या स्पर्धेसोबत ते जोडले गेलेत. यावेळेला हा स्विचचा फटका पाहूया. राहुल उल्वेकर आणि त्यांची संपूर्ण टीम WTC आमचे मास्टर हेडर कॅमेरामॅननं काय टिपलं आणि कसं बदल आली ते केलंय. बॅट्समन साईश नारंगीकर या खेळाडूनं डीजे. हितेश सर, खेळात रिस्क हवीच, आयुष्यात आणि खेळात थोडी रिस्क घ्यावीच लागते, कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. धाडस दाखवलं, साहस दाखवलं, लॉब केलं बॉल, सॉफ्ट हँडेड स्ट्रोक, याला म्हणतात क्रिकेट मधला क्लास. टायमिंग, टच, क्लास, रॉयल शॉट है ये. अनादर 4. टोटल स्कोर पोहोचलाय तब्बल 53 वर. मंगेशजी तांडेल आणि जगदीशजी म्हात्रे आमच्या मान्यवरांचं शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करू की यावा आपण सन्मानानं या व्यासपीठावर. ओ, इथे सुद्धा ऑन साइडला लेग स्टिकला बॉल रिलीज केला होता, जसा आला तसाच फेकून दिलाय. नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये. रिमेंबर द नेम एंड द नेम इज मिस्टर साईश नारंगीकर from team Mahaganapati Chirner. One more time, 1 more 6, total score 59.
आला नाहीयेत. MYK यांच्याकडनं साहिश यांच्यासाठी शुभेच्छा पत्र आलेत, ते आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून पोहोचवतोय थ्रू द मायक्रोफोन. वाव, निभेन केला वेट ट्रान्सफर करत बॉलला स्लॉग हिट करायचं होतं, नाराज आहेत बघा. स्क्रीनवर सुद्धा आपल्याला WTC क्लीन क्लिअर नीट असं ब्रॉडकास्टिंग, राहुल उल्वेकर आणि संपूर्ण त्यांची ही टीम, काय ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यांदा आम्ही स्वतःला या फ्रेम मध्ये पाहिलं, आम्हाला ही टी शर्टच नाही ओळखली. इतकं क्लीन आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये खर तर दर्जा, क्वालिटी आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांकडे अपील झाली, पंच तटस्थ आहेत, सांगतायत की नक्कीच थोडी चर्चा होईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. टोटल स्कोर आपण जरूर पाहिला. ऋषिकेश गावंड गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. दोन पंच थोडी चर्चा करतील. आपण जरूर चॅम्बोला पाहताय, बोर्ले या टीमला बिलॉंग करतायत. धडाकेबाज खेळाडू, त्याचबरोबर तितकेच उत्कृष्ट असे टेक्निकल एक्सपर्ट. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या प्रवासामध्ये चांबूचं मोठं योगदान आहे आणि किती डेडिकेशन. सकाळी स्पर्धेला, सकाळी मॅचेस खेळायला, रात्री मॅचेस खेळायला, आणि पंचांनी आम्हाला अपडेट केलं इट्स OUT आउट. पंचांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो की जरूर बॉल जेव्हा रिलीज होईल मायक्रोफोन बंद राहील याची आम्ही दखल घेणार आहोत. कारण पाहुणे मान्यवर येत आहेत, कधी कधी आपल्याला काही अनाउन्समेंट कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बॉल रिलीज होत असतो तेव्हा आम्ही मायक्रोफोन बंद, म्हणजेच डगआउटचं, पॅव्हिलियनचं डिसिप्लिन आपण मेंटेन करणार आहोत. फलंदाज बाद झालेत. टोटल स्कोर बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर आपल्याला पाहायला मिळतीये 59 वर. बोर्ले टीमचे कॅप्टन आलेत, म्हणजे आता टीम भेंडकल या टीमचे कॅप्टन हितेन भोईर यांना आम्ही विनंती करू की आपण आला असेल तर लगेच आपण या, कारण मोठी स्पर्धा आहे, मोठा थाटमाट राजेशाही स्पर्धा. स्पर्धेबद्दल आपल्याला चर्चा थोडी तरी करायला हवी कॅप्टन सोबत. म्हणून आम्ही खर तर विनंती करत असतो की वेळेवर कॅप्टन येणं फार गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट आपण करतोय. घड्याळामध्ये बरोबर 9:13 झालेत. दुसरी मॅच रंगतीये. आज आपण थोडं उशिरानं स्टार्ट केलं. काल मला वाटतं पहाट झाली होती, आज पहाट झाली तर उद्या मॅचेसला कसं जायचं हाही प्रश्न आहे समालोचकांना. बॉल हवेमध्ये भरपूर दूर गेलाय आणि भरपूर लांब सुद्धा गेलाय. हा फटका पाहून वाटते की या खेळाडूला, फलंदाजाला मैदान आता छोटं पडतंय. षटक संपलंय, इनिंग संपली. आलेला हा षटकार अगदी शेवट गोड करून दिलाय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या इनिंगच्या अखेरीस 65 आणि 66 टू विन कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आणि जसे होईल इनिंगला सुरुवात करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक, आमचे साथी कॉमेंटेटर, ज्यांची साथ आम्हाला नेहमी हवीशी असते. नम्रता हा पहिला गुण त्यांच्याकडे आहे. त्यांच्या वागण्यातला नम्रता, त्यांच्या बोलण्यातला नम्रता, आणि आज तोच हंबलपणा खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपल्याला पुन्हा एकदा एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज. आम्ही हितेश म्हात्रे सरांना इन्व्हाइट करू. प्लीज कम अँड जॉईन विथ मायक्रोफोन विथ WTC.live. थँक्यू. हॅलो, चला बोर्ले संघाचा संघ नायक जॉईंट झाला. आपण पेडी स्पोर्ट चला धीरज देखील जॉईंट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघाचे ड्रेस कोड आता समजणार कसे खेळाडू हा देखील आम्हाला प्रश्न पडला. चला बोर्ले संघाचा जम्बो जॉईंट झाला. चला आता टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील नितेश भोईर करावे, नवीन बतील अगदी गोड समालोचक, अगदी गोड स्वभाव, आणि WTC ची टीम पुन्हा एकदा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण देऊया शुभेच्छा. ड्रेस कोड सेम आहे, जुडवा आहेत, छोटे मिया बडे मिया. W24 लाईव्ह इव्हेंट्सचे प्रॉपरेटर दादा आहेत तिकडे. आम्ही दादांना विनंती करू या आपण पुढे. अर्थातच आता हे नाव भरपूर आदरानं आपण घेत असतो, कारण क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेले. आम्ही कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा टॉस करतोय. संकेत दादांचे हे
समोर कॅमेरा आहे, WTCच्या माध्यमातून आपण कॉल करतोय. कोण कॉल करेल? PD स्पोर्ट्स टीम भेंडकल या टीमकडे आपण जातोय, कॉल करणार आहेत. येस, टेल इज द कॉल अँड हेड इट इज. कॅप्टन टॉस जिंकलात. सर्वप्रथम त्यांनी फिल्डिंग स्क्वॉड कडे बघितलंय, त्यांच्याकडनं इशारा घेतलाय की आता एक्झॅक्टली काय घ्यायचं. 5 षटकं असतील चंबू, काय डिसिजन असणार आणि कसं वाटतंय हा झगमगाट. आर्टिफिशियल फ्लडलाईट्स मध्ये खेळण्याची वेगळी मजा आहे. दिवसभरामध्ये आपण बरंच खेळ करत असतो, परंतु रात्रीच्या क्रिकेटचं एक वेगळं आकर्षण असतं. काय सांगशील, काय असेल डिसिजन आणि एकंदरीत कशी तयारी आहे तुमच्या टीमची? आम्ही फर्स्ट गोलंदाजी करू आणि आयोजन खूप चांगलं आहे. आणि मी मेन म्हणजे आमचे पॅकर सुशांत दांडेले यांना धन्यवाद मानेन, कारण त्यांनी आम्हाला इथं चांगली टुर्नामेंट खेळायला संधी दिली, पॅक केलं आमच्या संघाला, आणि त्यांचे पहिले धन्यवाद. आणि आयोजन खूप चांगलं आहे. शुभेच्छा असतील, कारण रणनीती आखायची आहे, प्लॅनिंग आखायची आहे, त्यामुळे कॅप्टनला आम्ही स्क्वॉड सोबत इन्व्हाइट करू. भेंडकल टीमचे कॅप्टन आमच्याशी कधीच बोलत नाही. यांच्या गावात आम्ही दरवर्षी 3-4 स्पर्धा करतो. आयोजन एवढं मोठं आहे, बाईक आहे तुमच्यासाठी. समोर या, थोडं बोलावं लागेल. हिते नसते तर फार छान बोलले असते. फार मी नाही विचारणार, मी फार काहीच विचारणार नाही. तुमच्याकडे त्यांनी मला वाटतं फिल्डिंग घेतली चॅम्बूने, तुमच्याकडे बॅटिंग आली आहे. 5 षटकं असतील. आज कोणी नवीन चेहरा भेंडकल टीमच्या वतीनं आम्हाला पाहायला मिळेल? चेंजेस होईल. माझा माईक अशी लांब ढकलत आहेत, ते सांगतायत की मला फार बोलायचं नाहीये. फार मी बोलणारही नाहीये. हरकत नाही, तुम्ही तुमच्या स्क्वॉड सोबत, स्क्वॉड लवकर रेडी राहील आणि जशी मॅच संपेल तसा संघ मैदानामध्ये उतरेल अशी दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सूचना देतोय, विनंती करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नुकताच टॉस झालाय. एका बाजूला टीम बोरले आणि एका बाजूला टीम PD स्पोर्ट्स भेंडकल. टॉस जिंकून बोरले संघानं सांगितलं चॅम्बोनं की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. इन्व्हाइट केलं ऑपोजिट टीम कॅप्टनला बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत थेट कॉम्बॉक्सकडे आणि मराठीचा गोड आणि समृद्ध आणि नम्र आवाज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जसकर गावाला ते बिलॉंग करतायत, आपल्याच उरणच्या मातीत खरं तर ते घडले. आणि पुन्हा एकदा हितेश म्हात्रे सरांचा मराठीचा गोड आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस विथ WTC.live. थँक्यू. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण या सोनारी नगरीमध्ये करतोय वेलकम. व्यासपीठावरती बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना आपण मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये, जिथे आपण दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथं संपलाय. आपण दुसऱ्या अंकाला सुरुवात करत आहोत. अगदी सुंदरचं आयोजन, 66 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट करण्यात आला आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चल, स्ट्राईकला फलंदाज असेल रोहित मात्रे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये अगदी षटकामागे 13.20 ही सरासरी या ठिकाणी ठेवायची आहे. चला, आपण वेळ होती पाहुण्यांचा सन्मान करण्याची, त्यामुळे आपण सन्मानाकडे थोडंसं वळतोय. त्यामुळे मी संकेत, चला सामन्याला सुरुवात झाली. अपरकटचा फटका, चेंडू निघाला. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतात, पळतायत आणि ही शर्यत त्याने जिंकली आहे. चेंडू पकडला आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. परंतु आपण आता सन्मानाकडे वळतोय. मी संकेत कडू साहेबांना विनंती करणार आहे की व्यासपीठावरती प्रतीकजी कडू आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय. चलो, प्रतीक कडू यांचा सन्मान संकेतजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक मोमेंट देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. दरम्यान सन्माननीय प्रशांतजी कडू यांना विनंती करणार आहे की आपण प्रवीणजी कडू यांचा शुभ सन्मान करायचा आहे. वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंगचे प्रोप्रायटर आहेत आणि एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व आहे. खर तर या उरण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक संघांना ते स्पॉन्सर करत असतात. अशा एक जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रवीणजी कडू यांचा शुभ सन्मान करूया. प्रशांतजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. दरम्यान व्यासपीठावरती महेशजी कडू आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. मी अधिक कडू यांना विनंती करेन की आपण महेश कडू यांचा सन्मान करायचा आहे.
चला MYK महेशजी कडू आमचे स्नेह मित्र आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान अधिक कडू यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. पुन्हा एकदा अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला पुढचे सत्कार मूर्ती आहेत गणेश कडू. मी सत्यम तांडील यांना विनंती करणार आहे की आपण आपले शुभ हस्ते त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. गणेशजी कडू यांचा सन्मान करण्यासाठी आपण सत्यम तांडील यांना विनंती करणार आहोत की आपण समोर या की आपले शुभ हस्ते आपण गणेशजी कडू यांचा सन्मान करतोय. तर गणेश कडू यांचा आपण सन्मान करतोय. प्रणित कडू यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. चला गणेश कडू यांचा सन्मान एक विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती जगदीशजी म्हात्रे आहेत. पुन्हा एकदा प्रणितजी कडू यांना आपण विनंती करू की आपल्या शुभ हस्ते जगदीशजी म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. खर तर अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्याची जोपासना या ठिकाणी आपण करतोय. जगदीशजी म्हात्रे आणि यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. आता जितेश कडू यांना आपण विनंती करू आपण प्रमोद कडू यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. प्रमोदजी कडू यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. दरम्यान प्रमोदजी कडू त्यांचा एक सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. तर आमचे लाडके आयोजक प्रशांत कडू यांना आपण विनंती करतोय की आपण त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल. कारण की एक काळ सोनारी क्रिकेटसाठी ज्यांना गाजवला एक लेजंड खेळाडू आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील अगदी खूप सारी मदत ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यांचा देखील एक विशेष सन्मान. तदनंतर रवींद्र कडू यांचा देखील कारण की क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहे. सोनारी गावाची कुठेही मॅच असली तरी त्यांची उपस्थिती अनिर्वाय पाहायला मिळते. अगदी सोनारी क्रिकेटला चालना देणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्या रवींद्र कडू यांचा देखील आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतोय. दरम्यान आता मात्र थोडीशी अवस्था खराब आपल्याला पाहायला मिळते. जवळपास आपण पाहू शकाल 2 गडी बाद झालेत आणि फक्त 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 66 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठायचा. या ठिकाणी कॅच हातातून सुटली आणि हा चेंडू अगदी दन 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 करत निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार. झाल्यात. या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डाऊन द बॉल. कमालीचा झेल. त्यामुळे विकेट नंबर 3 जाईल मैदानाच्या बाहेर.
धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहतोय पहिलं षटक विवेक हातमोलकरने गोलंदाजी केली आणि 8 धावा देऊन अगदी प्रारंभीची फळी त्यांना फोडण्यामध्ये यश अगदी 3 फलंदाजांना लगाउट मध्ये पाठवलाय. गोलंदाजामध्ये होईल पहिला बदल. ऋषी नारंगीकर गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती आता फलंदाज असेल राजा. पहिला चेंडू बॅटचा फेस हवे मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आणि त्याच्या कुशीमध्ये हा चेंडू जाऊन विसावला. त्यामुळे विकेट नंबर 4 जाईल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. अगदी सुंदरस संगीत आपण ऐकवता. संगीत म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये संगीताचं खूप महत्व आहे. दुःखावरती फुंकर मारण्याचं काम करतं. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट केला, परंतु त्या फटक्याचं रूपांतर केलंय झेलामध्ये. त्यामुळे आणखी एक धक्का. या गोलंदाजाचं कौतुक पुन्हा एकदा करेल आमचं डीजे मास्टर. गुडीजे. दरम्यान एखाद्या टँकरला गळती लागावी तशीच आमच्या मुलांना तावरेक संघाला गळती लागली आहे. ती थोपवावी लागणार आहे. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे ऋषी नारंगीकर. अगदी 2 फलंदाजांना सलग बाद केले त्यानं. आणखी एक चांगला बॉल पंचांकडे त्यानं संशयाच्या नजरेने पाहिलं होतं, परंतु लिगल डिरेवरी अगदी व्हॅलिड चेंडू पंचांनी घोषित केला. त्यामुळे चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. कारण की पूर्वार्ध म्हटलं तर शांततेचा काळ असतो, परंतु उत्तरार्धामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी समोरच्या संघावरती कुरघोड्या कराव्या लागतात. समोरच्या बाजूनं हल्ला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आला. त्यामुळे एकच धाव या ठिकाणी मिळेल. खरं तर सामना जसा चालू झाला त्यावेळेला असं वाटलं होतं 13.2 सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये सरासरीमध्ये भरकटला. 3 फलंदाज त्यानं गमावले. या षटकाच्या सुरुवातीलाच 2 फलंदाज गमावलं आणि आता मात्र कोणातरी फलंदाजाला उभं राहावं लागणार आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. त्यामुळे आणखी एक धाव आउट जोडली झाली. हा पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागणार आहे. 10 धावा पहिल्या दशकामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा पहिला ऑफस्टंपच्या बाहेर होता, हा लेग स्टिकच्या बाहेर होता. पंचांचे दोन्ही यात समांतर झाले. त्यामुळे आणखी एक व्हाईट बॉल. थोडीशी दिशा खराब आहे, कारण की जर जास्त दिशा खराब राहिली ना तर संघाची दशा होऊन जाते. त्यामुळे दिशेवरती नियंत्रण मिळवावं लागणार आहे. खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती काय दिशा होती, दशा करून टाकली होती तुम्ही आवरी संघाची. चेंडूने बॅटची काढ, वा फुलातून झेल पाहायला मिळाला. अगदी पक्षाप्रमाणे झेपवला आणि या ठिकाणी
परेश परदेशीने अगदी ब्रिलियंट झेल घेतला आणि आणखी एक फलंदाज झाला फेल. त्यामुळे त्या झेलाचं कौतुक करा आमचा डीजे मास्टर. नक्कीच थोडीशी वाहतात निर्माण झाली आहे. फक्त विकेट जात आहे, धावा येत नाही. दबावरती दबाव, दबाव तंत्र. या ठिकाणी धाव घेण्याची चेष्टा, रनआउटची संधी आहे आणि ती संधी जरूर दवडली आहे. इथं पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी. अगदी पूर्णपणे सावळं गोंधळ मैदानामध्ये चालू आहे. अगदी तू मैमेन पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी डॉट आलाय. चेंडू 2 षटकाचा जवळपास या ठिकाणी खेळ संपलाय की काय. 12 चेंडूंचा जवळपास या ठिकाणी खेळ संपलाय बहुतेक. आणि या 12 चेंडूंमध्ये आवरे संघाने आमच्या गडी गमावलेत. ते तब्बल 6 गडी त्यानं गमावलेत आणि स्कोर कार्ड वरती धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 11 धावा. अगदी 18 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण आता उभं राहिलंय. याही गोलंदाजांना अगदी 3 विकेट घेतले आणि गोलंदाजी करत असताना थोडीशी कंजूसी देखील केली. फक्त 3च धावा खर्च केल्या. अगदी सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झाला. दरम्यान सन्माननीय चंदन तांडेल यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करतोय, आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राहील. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा होईल. यावेळेला गरंगळत चेंडू निघाला, अगदी जमिनीला चाटत पुसत आणि हा चेंडू फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चिरागच्या बॅटमधून आलेला हा चौकार थोडासा सीपीआर देऊन जाईल अवरेज संघाला. ऑफ्टमच्या कुपसा बाहेर आपण पाहू शकाल. जी वाईटची ग्लाइड लाईन आहे ना, त्याच्या बाहेरून हा चेंडू टाकलाय. त्यामुळे पंचांनी त्याला दंडित केलाय. आणखी एक सिंगल धाव जोडली जाईल. आताच्या घडीला मॅच थोडीशी अवरेज संघासाठी फसली आहे. मॅच आमच्या अवरेज संघावरती रुसली आहे. तिला हसवायची असेल तर या मैदानामध्ये तुमच्या बॅटची जादू दाखवणं गरजेचं आहे. या वेळेला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याहून आणखी चांगला टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज झालाय झेल बाद. त्यामुळे चिरागला या ठिकाणी परतावं लागेल आणि 7वा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक करेल आमचा पुन्हा एकदा डीजे मास्टर. नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये आला. अगदी जवळपास 7 गडी बाद झालेत. थोडासा दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी टिचून मारा केला जातोय.
यावेळेला हा चेंडू गरंगळत निघाला. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत पकडेल तिथपर्यंत फक्त सिंगल. हा सामना पूर्णपणे आवरे संघासाठी फसला, कारण की मॅच जिंकायची असेल तर नाही चलेगा इक्का दुक्का, मॅच जीतना है तो लगाना पडेगा छक्का और चौका. नक्कीच झाडा मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागणार आहे. शक्तीचं जागरण करावं लागेल, रौद्रदू भारण धरावं लागेल, तांडव करावा लागेल. दरम्यान आणखी एक झेल उडाला, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. थोडासा कठीण होता, परंतु प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे असे म्हणतात. त्यामुळे नक्कीच प्रयत्न केले होते, परंतु झेल ड्रॉप झालं. 2 धावा आणखी मिळाल्या, परंतु या एकेरी दुहेरी धावांना काही चिरनेर संघाचं बिघडणार नाहीये, कारण की पायदळाची लढाई या ठिकाणी आता बंद करावी लागणार आहे. विमान हल्ले चालू करावे लागतील, अगदी रॉकेट लॉन्चर दागावे लागतील, षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फक्त सिंगल किंवा डबल देऊन जाईल, आणि सिंगल डबल या मॅच मध्ये तुम्हाला जिंकू शकणार नाहीये. त्यामुळे नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करावी लागेल. मोठे मोठे फटके, कारण की यानंतर जी मॅच होणार आहे ना, ती उरण विभागातील आमचा पीडी स्पोर्ट भेंडकल पाहायला मिळेल, आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बोर्ली संघ, अगदी जो जांबूचा संघ आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये, त्याचा दणका आपण पाहिला होता. दरम्यान हा मोठा फटका, आणि अगदी ब्लॅक स्किन वरती हा चेंडू जाऊन आदळला. त्यामुळे पंचांनी सांगितलं दॅट्स अ क्लिअर माइंड हिट, एक मोठा षटकार आहे, आणि या षटकारचं स्वागत आमचं डीजे मास्टर करेल. व्यासपीठावरती चंदनजी तांडेल आपल्याला पाहायला मिळतात. आपण सत्यमजी तांडेल यांना विनंती करूया, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण चंदनजी तांडेल यांचा सन्मान करतोय. चला, 26 धावा धावपलकावरती आहे. 40 धावांची गरज आहे. षटकामागे तुम्हाला 20 करायचे आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रौद्ररूप धारण करावं लागेल, तांडव करावं लागणार आहे. खूप मोठी स्पर्धा, अगदी दुधिया रोशनीने राहून निघालेलं मैदान, आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा कुंभमेळा. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. मॅच आता मात्र चिरनेर संघाच्या अगदी पूर्णपणे काबूमध्ये. चिरनेर संघ म्हटल्यानंतर आमची राजेंद्र भगत, आमचे लाडके समालोचक, आणि सचिनजी केणी, एक 3 भाषांवरती प्रभुत्व असलेले समालोचक यांची आम्हाला आठवण येते, आणि यांच्या गावातील हा संघ खेळतोय. त्यांनी देखील आपल्या संघाला खूप सारे शुभेच्छा पोहोचवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज या ठिकाणी रोहित आहे. चौथ्या षटकासाठी रोहित आला. अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. खर तर या सोनारी गावामध्ये आणखी एक क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी नवीन वर्षाच्या 2 आणि 3 आणि 4 तारखेला अजय स्मृती चषक 2026 आयोजन पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 50,000, 25,000 आणि तृतीय क्रमांक 12,500 रुपये हे स्वरूप असणार आहे. ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल ना, तर आदेश कडू, मनोज कडू, नीरज तांडेल, गौरव कडू आणि रोहित कडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फलंदाज आणि गोलंदाजासाठी सायकल असेल,
मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर असेल आणि क्षेत्ररक्षणासाठी शूज असतील. नक्कीच सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला फिरून मारला आणि हा चेंडू जाईल फाईन लेग, अगदी डीप फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर, आणि या चौकारचं कौतुक करेल आमचं डीजे मास्टर. दरम्यान आता मात्र मॅच हळूहळू काबूमध्ये यायला लागली आहे. यावेळेला कमालीचा स्विच हिट केला आणि हा चेंडू मात्र अगदी धनधन करत निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच धावसंख्या 35 झाली आहे. खर तर ऍज अ प्रेक्षक म्हणून यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली आहे. पुन्हा एकदा चेंडू दन दन डीप थर्ड मॅन सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक चौकार. मास्टर फार छान संगीत आणि अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आम्ही विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. हा सन्मान करण्यासाठी आम्ही प्रशांतजी कडू आणि प्रणितजी कडू यांना विनंती करू. उरणचा मानबिंदू म्हणजेच प्रणित दादा, अर्थातच प्रणितजी कोली युट्यूबर उरण करंजेकर हे त्यांचं चॅनल, तब्बल 3.5 लाखहून अधिक त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत या चॅनलचे. आगरी कोळी संस्कृतीचा श्वास आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारा हा चेहरा, सण सोहळे महोत्सव, पारंपरिक मासेमारी आणि उरणच्या मातीचा अस्सल गंध जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा आपला हा चेहरा आज या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतंय. युट्यूबच्या माध्यमातून आपल्या आगरी कोळी संस्कृतीचा अभिमान उंचवणारा, अर्थातच आगरी कोळी सणांचे रंग, मासेमारीची थरारक क्षण ज्यांच्या सुंदर कॅमेऱ्यामध्ये आपण गेले कित्येक वर्ष व्लॉग्सच्या माध्यमातून पाहत आलोय, दादांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. यानंतर अजून एक सन्मान आम्ही करणार आहोत. मुलेखंड गावचे गणेशजी म्हात्रे, डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी या सुप्रसिद्ध चॅनलचे हे आर्टिस्ट आहेत गणेशदा म्हात्रे. 1K अधिक त्यांचे सबस्क्रायबर्स आम्हाला पाहायला मिळतील. आणि एक अनोखी, एक अदा, एक काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी क्रिएटिव्ह ज्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाहत असतो, अगदी त्यांचाही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. प्रशांतजी कडू, प्रणितजी कडू, संकेत दादा आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतोय. दरम्यान शेवटचं अंतिम षटक आहे आणि 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आता 5 चेंडू आणि 26 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 ची गरज होती, त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी आता 26 ची गरज आहे. त्यामुळे आपण पाहतोय जवळपास 7 मोहरे 8व्या आणि 9व्या नंबर क्रमांकाची जोडी या ठिकाणी खेळतोय. साहिलची आपण या ठिकाणी बॅटचा पेज हवेमध्ये, चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट, षटकार.
दरम्यान ज्या साहिलने गेल्या षटकामध्ये 3 चौकार सलग मारले होते, स्ट्राईक आली, आणखी एक षटकार ठोकला. अगदी पराभवाच्या छाताडावरती प्या ठेवून तो सांगतोय मॅच अभी जिंदा आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पाहूया काय घडेल, कारण की अजूनही मॅच ऑन केली आहे त्यांना. आणि हा डॉट बॉल, अगदी उरल्या सुरल्या आशा आकांक्षा या ठिकाणी धुळीला मिळतात. कारण की आता मात्र विजयाचे दरवाजे अगदी चिरनेर संघासाठी खोललेत आणि या ठिकाणी पराभवाचे काळे ढग आमच्या अगदी आवरेज संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मॅच ओपन केली आहे. 3 चेंडू 20 धावा. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, परंतु फुकट गेला वार. आणखी एक डॉट बॉल. खर तर पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं चांगली फलंदाजी केली, परंतु उत्तरार्धामध्ये पहिल्याच 2 षटकामध्ये त्यांनी 6 फलंदाज गमावले. अगदी अर्ध्याहून जास्त फळी चिरनेर संघाने कापून काढले आणि त्यामुळे आता पराभवाचे काळे ढग आपल्याला पाहायला मिळतात आवरेज संघावरती. आणि आताच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी नेतृत्व मोसमी वारे चिरनेर संघाच्या बाजूने वाहू लागलेत. कुठल्याही क्षणी विजयाचा पाऊस त्यांच्या बाजूने पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाईल. आणखी एक चांगला बॉल पहा, अगदी फास्ट अँड फ्युरियस. चेंडू आणि फळीचं टायमिंग जुळलं नाहीये. डॉट बॉल. आणि आता मात्र विजयाच्या समीप उभा असलेला पाहायला मिळतोय. खरोखरच महागणपती चिरनेर संघ, खर तर गणपती बाप्पाचं एक विशाल मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. अगदी महागणपती जानेवारी 22 तारखेला महागणपतीची जत्रा आणि येत्या 22 तारखेला त्यांची जत्रा आपल्याला पाहायला मिळेल चिरनेर गावामध्ये. आणि दरम्यान या चेंडूवरती बाद केला आणि याही गावामध्ये सिद्धिविनायकची यात्रा आणि पालखी पाहायला मिळणार आहे 22 तारखेला. त्यामुळे नक्कीच मोठा सण आहे. परंतु विजयी संघाचं आपण करूया अभिनंदन. आणि संघाला खूप सारे शुभेच्छा देवा. आपण आलात, आमच्या आयोजनाला नक्कीच मदत केली आहे आणि आमच्या गुणलेखाचा अहवाल काही क्षणातच आमच्यापर्यंत येईल. तत्पूर्वी आपण जाऊ